नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। नवीन घरकुल सर्वे 1 एप्रिल 2025 पासून सुरू केला जाणार आहे। ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेमध्ये अर्ज करायचा आहे, ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी पात्र व्हायचं आहे, ज्यांचा आवास प्लस नावाचा जो सर्वे 2017-18 मध्ये झालेला होता, त्या आवास प्लस सर्वे मध्ये नाव ऍड झालेलं नाही किंवा सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिक रिजेक्ट झालेले आहेत किंवा काही विविध कुटुंब त्यानंतर तयार झालेले आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत सर्वे सुरू होणार आहे। काही ग्रामपंचायत मध्ये 1 एप्रिल पासून सुरू होईल, काही ग्रामपंचायत मध्ये 2 एप्रिल पासून सुरू होईल किंवा एप्रिल महिन्यामध्ये जवळपास सर्व ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत नवीन लाभार्थ्यासाठी सर्वे केला जाणार आहे। यामध्ये आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती घरकुल योजनेसाठी आतापर्यंत अर्ज केलेला नसेल किंवा अर्ज करण्यापासून वंचित असेल तर अशा लाभार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे। लवकरात लवकर त्यांचा अर्ज करून घ्या। आता अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। डॉक्युमेंटसाठी एक विशेष व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेला आहे। या व्हिडिओच्या मी शेवटी लावेन, तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजे पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर होतील। थोडक्यात या ठिकाणी मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगेल। आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, कारण त्यावरती OTP येणार आहे। याचबरोबर आता तुम्हाला ॲड्रेस प्रूफ मध्ये एक तर रेशन कार्ड तुमच्याकडे असावा लागतो, त्यानंतर लाईट बिल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। रेशन कार्ड किंवा लाईट बिल किंवा रहिवासी दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि किमान 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। याचबरोबर दुसरा डॉक्युमेंट आहे, तुमच्याकडे बँक पासबुक असणं गरजेचं आहे आणि त्या बँकेला DBT लिंक असणं गरजेचं आहे, कारण थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गतच हे पैसे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचे पैसे थेट DBT मार्फतच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जात आहेत। म्हणून आपल्या बँक पासबुकला DBT ऍक्टिव्ह करून ठेवा, म्हणजेच आधार लिंक करून घ्या। आता त्यानंतर पुढचा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे तुमच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे। जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर जॉब कार्ड कन्फर्म पाहिजे म्हणजे पाहिजे, जॉब कार्ड लागतं, कारण हे रोजगार हमी योजनेअंतर्गत हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत। आता जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी काढायचं आहे याबद्दलची माहिती थोडक्यात समजून घ्या। आपल्या गावातील जो रोजगार सेवक आहे त्यांना सांगा मला घरकुलसाठी जॉब कार्ड काढून पाहिजे, त्यांना आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणि 2 फोटो द्या, तो 2 दिवसामध्ये तुम्हाला जॉब कार्ड तयार करून देईल आणि तो जॉब कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी घरकुलसाठी सुद्धा वापर करता येईल। याचबरोबर रोजगार हमी योजनेअंतर्गत तुमच्या गावासाठी ज्या विविध रोजगार हमी योजनेअंतर्गत काम राबवले जात आहेत त्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला लाभ नक्की मिळेल। जे डॉक्युमेंट मी थोडक्यात या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आता घेतलेले आहेत हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जर कॉस्ट मधून तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे कॉस्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे शक्यतो असू द्या। जेव्हा सर्वे सुरू होईल तेव्हा लवकरात लवकर त्या सर्वे मध्ये तुमचा फॉर्म भरून घ्या मित्रांनो, कारण भरपूर असे लाभार्थी आपल्या कुटुंबातील असेल, आपल्या गावातील असेल, आपल्या सोयऱ्या दायरेमध्ये असेल, घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले नाहीत, अशा लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती होईल आणि भविष्यामध्ये या योजनेमध्ये ते लाभ सुद्धा घेतील। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच योजनेबद्दलचे अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम येत असतात। अचूक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आतापर्यंत आलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा येणार आहेत। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।